पितृपक्षात जी मिक्स भाजी बनवली जाते त्या भाजीमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आणि त्याच भाज्या आणण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीच्या बागेत गेले आणि तिची बाग बघून माझ्या मुली सुद्धा एवढ्या खुश झाल्या ना. तर ही बघा, ही आहे पडवळाची बाग. अशा सगळ्या भाज्या या बागेमध्ये लावलेल्या आहेत आणि या मांडवावरती मस्त अशा वेली चढलेल्या आहेत आणि सगळे हे पडवळ जे आहेत ना ते असे मस्त असे लगडलेले आहेत आणि एवढे खूप सारे पडवळ आहेत, म्हणजे पांढरे आहेत, हिरवे आहेत आणि अगदी ऑर्गॅनिक गावठी अशी ही भाजी आहे आणि ही बघायला बाग सुद्धा खूप सुंदर वाटते आणि म्हणूनच मी या बागेमध्ये सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत. तर इथे मी सगळ्यात आधी पडवळच काढून घेतलेलं आहे. तर त्याचबरोबर ही जी श्रावण महिन्यामध्ये, म्हणजे श्रावण महिना गेल्यानंतरची जी आमच्याकडे जी भेंडी मिळतात ना ती अशी पोपट्या रंगाची असतात आणि खूप छान चविष्ट असतात. हिरवी पण असतात, पण ही जी पोपटी असतात ना त्याची भाजी सुद्धा खूप छान लागते. तर भेंडी सुद्धा मी इथे काढून घेतलेली आहेत आणि भेंडीची झाडं सुद्धा खूप उंच उंच झालेली आहेत. आता त्याचबरोबर इथे मी पालाभाजी सुद्धा काढून घेतेय, कारण मिक्स भाजीमध्ये पालाभाजी सुद्धा छान छान लागते आणि आवश्यकच असते. त्याचबरोबर इथे मी वालाच्या शेंगा सुद्धा काढून घेतलेल्या आहेत. या बघा, वालाच्या शेंगा सुद्धा खूप मस्त अशा झालेल्या आहेत, एकदम हिरव्यागार अशा आहेत कोवळ्या. सोबतच कारलं सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि इथे मस्त अशा काकड्या सुद्धा या वेलीवरती छान लगडलेल्या आहेत मस्त अशा. तर यातील 2च काकड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि माझ्या मागे बघताय ना, माझ्या आजूबाजूला खूप सारे पडवळ आहेत लांबच्या लांब आणि इथे थोडीशी मी मुळाभाजी सुद्धा काढून घेतलेली आहे. तर तुम्ही ही जी भाजी बनवतो ना त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या एकदाच एकत्र करू शकता. आणि हे बघा, मुलींना फोटो काढायला, व्हिडिओ करायला खूप मजा आली या सगळ्या भाज्या बघून. आणि त्याचबरोबर हा दोडका काढायचा राहिला होता आणि दोडका काढतानाच आहे ना कोवळा असल्यामुळे लगेचच तुटला तो आणि एकच दोडका मी घेतलेला आहे. सगळ्या भाज्या घेऊन मी आले माझ्या मैत्रिणीच्याच घरी आणि नंतर इकडे घरी आले. तर मिक्स भाजीमध्ये आहे ना तुम्ही जेवढ्या भाज्या वापराल तेवढ्याच कमी असतात. तर इथे मी ही पालाभाजी आहे ती निवडून वेगळी ठेवलेली आहे, भेंडी वेगळी ठेवलेली आहेत. भेंडी धुवून ताटामध्ये ठेवणार आहोत आणि भाजी पातेलीमध्ये धुवून चाळणीमध्ये नितळायला ठेवणार आहोत. सोबतच पडवळ पण वेगळा चिरून ठेवणार आहोत. या सगळ्याच भाज्या थोडक्यात आपल्याला वेगवेगळ्या ठेवायच्या असतात. तर इथे मी पालाभाजी सगळ्यात आधी या वाडग्यामध्ये धुवून घेतलेली आहे पाण्यामध्ये आणि चाळणीवरती निथळायला ठेवलेली आहे, जेणेकरून त्यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निथळून जाईल. भेंडी सुद्धा धुवून घेतलेली आहेत आणि ही बघा, भेंडी एकदम मस्त अशी पोपटी पोपटी आहेत की नाही, मस्त लागतात चवीला सुद्धा. तर ही भेंडी मी ताटामध्ये काढून घेतली. आता वालच्या शेंगा आहेत ना, त्या वालच्या शेंगा आणि दोडका मी एकत्रच चिरून ठेवणार आहे आणि इथे मी हा पडवळ चिरून घेतलेला आहे. तर एवढं संपूर्ण पडवळ मी घालणार नाहीये, त्यातील अर्धाच पडवळ मी घालणार आहे या भाजीमध्ये, कारण जास्त पडवळच लागेल मग. तर आता पडवळ सुद्धा मी व्यवस्थित चिरून घेते. हा पडवळ कोवळा असल्यामुळे यामध्ये जास्त बिया सुद्धा नाहीयेत, एकदम छान कोवळा असा पडवळ होता आणि चवीला सुद्धा तितकाच छान होता. तर हा पडवळ सुद्धा मी व्यवस्थित चिरून घेतलेला आहे. तर या पडवळमध्ये आपण मीठ टाकून चुरून घेणार आहोत, म्हणून पडवळ वेगळा ठेवलेला आहे. दोडका आणि वालाच्या शेंगा ठेवलेल्या आहेत. पालाभाजी चिरून वेगळी ठेवलेली आहे. कारलं सुद्धा मीठ टाकून चुरून घेणार आहोत. भेंडी वेगळी ठेवलेली आहेत. त्याचबरोबर इथे मी 4 ते 5 पाकळ्या लसूण ठेचलेला घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची 2-4 आणि टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे. आणि मुख्य म्हणजे आपण या भाजीमध्ये ओलं खोबरं घालणार आहोत. तर मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे. तर सगळ्यात आधी मी इथे पडवळ आणि कारलं मीठ टाकून चुरून घेते, म्हणजे या पडवळाला आणि कारल्याला छान बाकीचा भाजी शिजेपर्यंत किंवा कांदा पोळेपर्यंत छान पाणी सुटेल आणि यातील कडवटपणा, तुरटपणा निघून जाईल. तर आता तेल सुद्धा छान कढईमध्ये तापलेलं आहे. यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घेतला. लसूण थोडा गुलाबी व्हायला लागला की मिरची घालून घेतली आणि मिरची साधारण मिनिटभर परतवून घेतली आणि अशी थोडी साईडने पांढरी व्हायला लागली ना मिरची की यातील तिखटपणा या तेलामध्ये छान उतरतो. आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या भाज्या असतात ना त्या गोडसर असतात आणि मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतली नाही ना तर तिखटपणा मिरचीचा उतरत नाही. आता कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर मी टोमॅटो घालून घेतलाय आणि आता दोन्ही व्यवस्थित छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलंय. आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली. पाव चमचा हळद छान तेलावरती परतवून घेतली. आता यामध्ये दोडका आणि वालाच्या शेंगा घालून मी परतवून घेतलं. परतवून झाल्यानंतर हा जो पडवळ आहे चुरून घेतलेला मीठ टाकून तो पिळून घातला यामध्ये.
आणि मिनिटभर पुन्हा परतवून घेतलं. लगेचच जे कारलं आपण मीठ लावून घेतलेलं आहे, चुरून घेतलेलं आहे, ते सुद्धा छान पिळून घेतलं आणि ते सुद्धा या भाजीमध्ये घालून घेतलं आणि पुन्हा एकदा परतवून घेतलं. आता ह्या भाज्या आहेत ना, म्हणजे त्या पटकन शिजत नाहीत, म्हणून त्या आहेत ना आपल्याला अगोदर 50% शिजून घ्यायच्या असतात आणि म्हणून मी आता गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि या भाज्या मी आधी शिजून घेणार आहे आणि नंतर भेंडी, पालाभाजी आणि खोबरं घालून शिजून घेणार आहे. आता बरोबर 5 मिनिटं झालेली आहेत. ही भाजी साधारण 50% शिजलेली आहे. हे बघा, यातील पाणी सुद्धा सुटलेलं होतं, ते सुकून गेलेलं आहे. थोडंसं पाणी शिल्लक आहे, ते बाकीची भाजी शिजवताना आटणार आहे. तर यामध्ये आता मी चिरून घेतलेली भेंडी आणि पालेभाजी सुद्धा घालून घेतली. तर ही मिक्स भाजी बनवताय ना, जर तुम्ही सर्वपित्री अमावस्येसाठी किंवा घरी आपल्या वाडवडिलांची जी तीथ असते ती असेल, तर त्यासाठी जर तुम्ही भाजी बनवणार असाल तर अगदी हिरवा मटार, पावटा, परत अळूची पानं म्हणजे चिरलेली, नाना प्रकारच्या भाज्या या एकाच भाजीमध्ये घालून तुम्ही एकच भाजी अशा प्रकारे मिक्स भाजी करू शकता. कारण त्या दिवशी खूप सारे पदार्थ आपल्याला बनवायचे सुद्धा असतात. तर आता मी ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे, भेंडी वगैरे घालून छान परतवून घेतलं आणि आता पुन्हा एकदा वाफ काढून घेतली चांगली. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं. आता शिजल्यानंतर छान ढवळून घेतलं. आता ही भाजी शिजून झालेली आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून घेतलं, कारण मीठ सगळीकडे छान लागले पाहिजे म्हणून. आणि आता छान झणझणीत अशी वाफ आलेली आहे आणि भाजी सुद्धा शिजलेली आहे. तर ही भाजी शिजले का ते बघूया. त्यातील भेंडा आणि दोडका तुम्ही चेक करू शकता. तर ही भाजी छान गार झाल्यानंतर मी आता या केळीच्या पानावरती सर्व करते. खूप मस्त दिसते आणि सर्व पितृ अमावस्येला किंवा तिथीसाठीच कशाला, घरी खायला सुद्धा ही भाजी बनवू शकता आणि खाऊ शकता. एवढी मस्त भाजी लागते. यामध्ये सगळे विटॅमिन्स असतात सगळ्या भाज्या असल्यामुळे आणि लागतेही छान. एकत्र मिक्स कॉकटेल असं कधीतरी बनवून नक्कीच खावं. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटू.